प्रयागराज मधली दृश्य पाहणार आहोत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तिथे पोहोचलेल्या आहेत। आज त्या पवित्र स्नान इथे करणार आहेत संगमावर आणि त्यापूर्वीची ही काही दृश्य आहेत। आपण बघतोय सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। यापूर्वी सुद्धा पंतप्रधान किंवा गृहमंत्री या सगळ्यांनीच अनेक दिग्गजांनी खरं तर प्रयागराजमध्ये या पवित्र स्नानासाठी हजेरी लावलेली होती आणि आता स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इथे आलेले आहेत। त्यांच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पवित्र संगमावर त्या शाही स्नान सुद्धा करणार आहेत। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर अशा पद्धतीने कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत। असंख्य प्रमाणात सध्या भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत स्नानासाठी आणि अशातच महाकुंभाच्या या सगळ्या पवित्र वातावरणामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी त्यांच्या सोबत आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पोहोचलेले आहेत महाकुंभामध्ये, या पुढचं नेमकं नियोजन कसं असेल त्यांच्या या सगळ्या शाही स्नानाच्या कार्यक्रमादरम्यानचं? आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांसह महत्त्वाच्या व्यक्तींनी कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान केलेलं आहे। त्यानंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जात आहेत आणि राष्ट्रपती भवनातून जी माहिती मिळाली त्यानुसार त्या आज सकाळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्या या ठिकाणी स्नान करतील, अक्षयवट आणि हनुमान मंदिरात त्याच्यानंतर त्या पूजा करतील, त्यानंतर डिजिटल कुंभ जो आहे त्या ठिकाणी भेट देतील आणि त्यानंतर त्यांचा दिल्लीकडे पुन्हा एकदा परतण्याचा दौरा असणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत ह्या दुसरे राष्ट्रपती आहेत भारताच्या की ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी गेले। त्या अगोदर राजेंद्र प्रसाद गेले होते, त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अशा प्रकारे स्नान करून त्या पुन्हा परत दिल्लीमध्ये येणार आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या पूर्ण दौऱ्यामध्ये त्यांच्यासाठी VIP जी आहे ती सुरक्षा व्यवस्था चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर सर्वसामान्यांसाठी मोठ्या त्रासाला सामोरं जाताना पाहायला मिळत आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।